हॅलो फ्रेंड्स, वेलकम बॅक. मी डॉक्टर विजय काळे आणि मी तुमचं स्वागत करतो आहे माझ्या यूट्यूब चॅनलला वाईल्ड व्हिस्परिंग टेल्स विथ विजू. बघा, आज माझ्या मॉर्निंग वॉकच्या वाटेवरती एक वृक्ष दिसला मला. दुर्मिळच आहे, बट हा मी जे 2-4 पाहिले वृक्ष आतापर्यंत त्यातला हा सर्वात लहान आहे. तर याचे पानं असे असतात बघा, जवळपास याच्या पानांची ठेवण थोडंफार पळसासारखं प्रेझेंटेशन आहे. म्हणजे दिसतं पान पळसासारखं, 3 नसतात पानं, पण थोडेसे असे पळसासारखे असतात आणि असं मऊ पान आहे. म्हणजे असं हाताला वेल्वेटी फील आहे याचा. जवळपास आता इतका जाड बुंदा आहे याचा. तर हा वृक्ष सदाहरित असतो आणि बराच मोठा होतो हा वृक्ष. मी तुम्हाला याला खूप छान अशी एक मिनटं फूल दाखवायचा प्रयत्न करतो जे वरती होता. याला बघा, इथं आता भरपूर कळ्या लागलेल्या आहेत. आता ॲक्च्युअल फूल खूप उंच आहे वरती, माझ्या हात नाही पुरत आहे, पण बघा हे अशा कळ्या येतात. दिसत आहेत तुम्हाला कळ्या व्हिडिओमध्ये? आधी कळ्या येतात आणि याचा सुगंध इतका छान असतो, म्हणजे अगदी रातराणी आणि जाई जुईला पण, मोगऱ्याला पण मागे टाकणार असा याचा सुगंध असतो. वरती त्याला फुलं आहेत बघा, त्या ठिकाणी वरती फुलं लागलेले आहेत. आणि हा वृक्ष आहे, याला मराठीमध्ये बारतोंडी म्हणतात. बारतोंडी म्हणजे याला असे छोटे छोटे फळं येतात, अशी आपल्या जे बोर असतं बोरापेक्षा मोठी, आणि त्याला असे तोंड राहतात आजूबाजूला, बरोबर 10, 12, 14 या संख्येत राहतात. म्हणून याला बारतोंडी असं नाव आहे या वृक्षाला. सदाहरित झाड आहे. याची फुलंच खूप छान, म्हणजे खूपच सुगंधित फुलं असतात. म्हणजे खूप मोठा वृक्ष होतो असा, आणि त्याला छोटे छोटे मोगऱ्यासारखी फुलं लागलेली असतात. जेव्हा ती फुलं अशी संपूर्ण झाडाला लागलेली असतात बघा, इथं फुलं येस, हे दाखवतो मी तुम्हाला बघा. हां, हे फुलं आहे बघा. हे असं छोटंसं फुल असतं याला, आणि हे फूल इतकं सुगंधी आहे की म्हणजे तुम्ही या झाडाजवळून जरी गेले तरी तुम्ही त्याच्या सुगंधाने मोहून जाल. इतकं छान सुंदर सुगंधित फूल असतं त्याचं. आणि सदाहरित वृक्ष हा बारतोंडी नावाचा. याच्याच स्पीसीजमधले काही 2-3 अजून जे वाईल्ड असतात, म्हणजे जंगलांमध्ये भेटतात, त्याच्या फळांना नोनी म्हणतात. नोनी बघा, तुम्ही बरेच वेळा ऐकलं असेल ते नोनी फळांचा ज्यूस मागे खूप मेडिसिनल आयुर्वेदिकमध्ये खूप फेमस झाला होता की नोनी ज्यूस घ्या. तुम्ही याच्यासाठी घेऊ शकता, हार्ट डिसिजेससाठी घेऊ शकता, रोमॅटिक डिसिजेससाठी, रेस्पिरेटरी, किडनी डिसिजेससाठी, ह्या सर्व गोष्टींसाठी तो नोनी ज्यूस, नोनी फळाचा ज्यूस जो प्रसिद्ध होता, ते ह्याच कुळातले झाड आहे. आणि खूप सुंदर झाड आहे, सदाहरित आहे, पण खूप दुर्मिळ झालेला वृक्ष आहे. एक तो तिथं आहे बघा मोठा, बस आहे त्याचंच काहीतरी एखादं बी म्हणा किंवा मग काहीतरी असं सीड डिस्पर्जल होऊन इथं आलं असेल आणि इथं हा निघाला असेल. हा वृक्ष सध्या आता एवढा उंच आहे, जवळपास 10 फूटपर्यंत सहज आहे हा. 10-12 फूटपर्यंत, आणि छान बहरलेला आहे. तर आता काही कारणाने जर याला काही तोड झाली नाही तर हा वृक्ष इथं खूप छान होईल. म्हणजे जवळपास आता खूप चांगला फुललेला आहे. या काळात सहसा म्हणजे तसे वर्षभर फुलं राहतात, पण सध्या आता उन्हाळ्यात त्याला फुलं नसतात. पण आता मागे जो पाऊस झाला आहे, अवकाळी पावसामुळे याला बहुतेक आता फुलं आले असतील. तर असे हे दुर्मिळ होत चाललेल्या झाडांची तुम्हाला माहिती द्यावी या अनुषंगानेच याला शूट करतो आहे. बघा, परत नाव सांगतो आहे, बारतोंडी. कधी तुम्हाला असं दिसलं की बा असं सदाहरित झाड आहे, पांढरे गोल सुगंधित फुलं आहे, तर ते बारतोंडी म्हणून तुम्ही त्याचा एक अंदाज लावू शकता. ओके, ठीक आहे. चला, तर आपण पुन्हा नवीन वेळेस नवीन झाड किंवा नवीन प्राणी पक्षी घेऊन भेटूया. माझ्या वाईल्ड व्हिस्परिंग टेल्स विथ विजू या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा, कमेंट शेअर करा, आणि मी तुम्हाला असेच नवनवीन झाड किंवा दुर्मिळ झाडांची माहिती, प्राणी पक्षी याच्याबद्दल इन्फॉर्मेशन देत राहणार. ओके, तोपर्यंत प्लांट होप, प्लांट ट्रीज, आणि जय पर्यावरण.